नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. दारव्हा येथे 117वा ग्रामजयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 117वा जन्मोत्सव म्हणजेच ग्रामजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुदेव सेवा मंडळ दारव्हा आणि तालुका ग्रामीण गुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 26 एप्रिल 2026 रोजी पहाटे 5 वाजता शहर सेवा अधिकारी साहेबराव पुयाळ आणि सौ सुलोचनाताई यांच्या हस्ते कलश स्थापना करण्यात आली. त्यानंतर नगर प्रदक्षिणा, ग्रामसफाई, सामूहिक ध्यान आणि राष्ट्रवंदना अशा उपक्रमांनी वातावरण भक्तिमय आणि प्रेरणादायी झाले. याप्रसंगी व्यसनमुक्ती सम्राट मधुकर महाराज खोळे यांनी युवा पिढीतील वाढत्या व्यसनाधीनतेवर चिंता व्यक्त केली. राष्ट्रसंतांच्या विचारांवर आधारित आदर्श ग्रामव्यवस्था निर्माण करून तरुणांना व्यसनापासून दूर ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संत साहित्य अभ्यासक अनुपजी नांदगावकर, अरुणभाऊ सालोटकर, अरविंद राठोड आणि युवा वक्त्या पूजलताई कानकिरड यांनी ग्रामगीतेतील विचार मांडत समाजात एकता, श्रद्धा, सामाजिक सेवा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी दत्ताभाऊ मार्कंड, सुनीलभाऊ देशमुखे, रमेशजी कचरे गुरुजी, संध्याताई देशकरी आणि शंकरराव जाधव यांसारखे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सांगता सत्रात तालुका सेवा अधिकारी रवींद्र अवचट यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. दारव्हा येथे साजऱ्या झालेल्या या ग्रामजयंती महोत्सवाने राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर करत समाजात सकारात्मक बदलाची प्रेरणा दिली. दारव्हा येथून गौरव प्रकाशन न्यूजकरिता दारव्हा तालुका प्रतिनिधी गणेशराव देशकरी. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.